अब उनका साथ देंगे 9 सेकंड पर राहुल। तो पहली गेंद सुमित अपने ओवर की पहली गेंद। इस बार पहली गेंद मिड ऑफ की दिशा में खेला हुआ शॉट लॉन्ग ऑफ के खिलाड़ी थोड़ी से फंबल होते हुए तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों से श्री गणेशा करते हुए आगाज करते हुए अपने तो फिर से एक बार सुमित अपने चौथी गेंद डालेंगे सौरभ के लिए। इस बार अच्छी गेंद अपील करते हुए अपील में आत्मविश्वास का थोड़ा सा बैकफुट पर जाकर स्टीयर करना चाहते थे। गेंद थोड़ी सी पांव को लगकर शॉर्ट मिड ऑफ की दिशा में शॉर्ट पॉइंट की दिशा में ट्रैवल होती है। तब तक 1 रन आसानी से मुकम्मल किया लोग बॉल्स के रूप में। इसी रन के साथ स्कोर जा पहुंचा 7 रन। महेंद्र सिंह धोनी कूल कैप्टन जिसे कहा जाता है, उनका जर्सी नंबर 7। तो अब स्ट्राइक पे बल्लेबाज पहली बार गेंद का सामना करेंगे बल्लेबाज राहुल। छोटे कद के खिलाड़ी राहुल देखना है। इस बार अच्छी गेंद अलग कारपेट के सहारे से खेल दिया है। डीप पॉइंट की दिशा में गेंद ट्रैवल होती है। जब तक खिलाड़ी फील करते हैं तब तक 1 रन पर संतुष्ट। इस 1 रन के साथ रनों की बौछार करते हुए 8 रन हो चुके हैं, 5 गेंदें हो चुकी हैं। फिर से एक बार इस ओवर की आखिरी गेंद सामना करेंगे सौरभ। इस बार दिशा से भटकते हुए लेग स्टंप के बाहर जाने वाली दक्ष पंच अंपायर सचिन जी वावेकर सर ने अपने बाल छुए खोलते हुए आईसीसी लॉ नंबर 22 परिभाषा में वाइट करार करते हुए इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा। स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 9 रन बिना कोई विकेट खोए, जबकि पहला ओवर प्रगति पर। तो फिर से एक बार सुमित अपने स्पेल की अपने ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार सौरभ के लिए। इस बार लोअर फुल टॉस सीधी मिड ऑन की दिशा में खेला हुआ शॉट खिलाड़ी गेंद के नीचे जब तक दौड़ कर आते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने चीटी की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इसे 2 अंकों के साथ स्कोर जा पहुंचा है 11 रन। 1 ओवर की समाप्ति के बाद 11 रन। तो फिर से एक बार इस मैच के बाद होने वाला मुकाबला टीम अजय सेना बोरगर बनाम टीम गांव देवी दापोली। दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में। दोस्तों अक्सर कहा जाता है भगवान ने किसी को क्या से क्या बना दिया, किसी को कवि तो किसी को कातिल बना दिया। 2 फूलों का वजन न उठा सकी मुमताज और शाहजहां ने उसकी समाधि पर ताजमहल बना दिया। तो यहां पर 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 11 रन। अच्छी शुरुआत यहां पर अभिनव रामराज के द्वारा होते हुए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज नीचे पहला टीम की ओर से दूसरा गेंदबाज दीक्षित। तो भरत सर अक्सर का शॉट खेल जाती है। पहली गेंद यहां पर गेंदबाज सफल होते हुए गेंदबाज दीक्षित जिन्होंने इस पंचक्रोशी में अपना नाम अपना वर्चस्व कायम किया है। ऐसे गेंदबाज दीक्षित मैन फ्रॉम जय हनुमान कूदे की जानिब से गेंदबाजी करने के लिए फिर से एक बार तैयार स्ट्राइक पे राहुल। आहा इस बार अच्छी गेंद बैकफुट पर जाकर खेल दिया है शॉर्ट लॉन्ग लेग की दिशा में स्कोर लेग की दिशा में। जब तक ट्रैवल होती है तब तक 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 12 रन बिना कोई विकेट खोए, जबकि दूसरा ओवर प्रगति पर थोड़ी सी रणनीति में कंजूसी करते हुए गेंदबाज दीक्षित फील्डिंग का मुआयना करते हुए क्योंकि स्ट्राइक पे बल्लेबाज सौरभ एक धड़ाकेबाज एक नामचीन बल्लेबाज अभिनव रामराज की जानिब से बल्लेबाजी करते रहे। तो फिर से एक बार क्या रणनीति रहेगी बल्लेबाज सौरभ की। तो फिर से एक बार गेंदबाज जय हनुमान खुदे की जानिब से गेंदबाजी करने के लिए तैयार सुरकुली की जानिब से गेंदबाजी करेंगे गेंदबाज दीक्षित अपने स्पेल की तीसरी गेंद सलामी हुई बल्लेबाज सौरभ के लिए। आहा इस बार फिरकी का जादूगर राहुल जोगड़िया स्टाइल में गेंदबाजी कर रहे थे पर अंपायर पर कोई दबाव नहीं कोई प्रेशर नहीं। यहां पर क्रीज पर जरूर मौजूद थे और यहां पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया है बल्लेबाज सौरभ का। फिर से एक बार बिंदी गेंद जाती डॉट गेंद जाती हुई क्यों मेरा नाम पंचक्रोशी में आदर से लिया जाता है ये गेंदबाज बतलाते हुए दीक्षित। स्कोर रुका हुआ हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 12 रन, जबकि दूसरा ओवर प्रगति पर 3 गेंदें हो चुकी हैं। स्ट्राइक पे बल्लेबाज अभिनव रामराज की जानिब से बल्लेबाजी करते हुए
सौरभ। आहा, इस बार दूधाई तलवार बनी तो आबाद, नहीं तो बर्बाद। पर अच्छा कांटेक्ट हुआ है बल्ले का और गेंद का। और यहां पर देखिए क्या स्ट्रैटेजी, यहां पर गेंद थोड़ी सी खिलाड़ियों को नचाते हुए, और तब तक 2 रन आसानी से मुकम्मल किए। इसे 2 अंकों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन बिना कोई विकेट खोए। दूसरा और प्रगति पर। हार गेंद के ऊपर यहां पर मीटिंग ली ना जाए, प्लीज कोऑपरेट करें। बड़ी टूर्नामेंट है, ड्रीम्सcricket.in के माध्यम से इस टूर्नामेंट को लाइव टेलीकास्ट दिखाया जाता है। आपके पास ओवर के बाद आप टीम कर सकते हैं। हर एक गेम के ऊपर टीम मीटिंग करना अनिवार्य नहीं रहेगा, अन्यथा आपको पेनलाइज किया जाएगा। गांव देवी दापोली टीम के कप्तान से गुजारिश है, योगेश ठाकुर, आपसे गुजारिश है कि पिंडाल के पास तशरीफ लाए। गांव देवी दापोली। और इस बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई ज्यादा, दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक, हवाई फायर, डीजे का मौका। थैंक यू डीजे। तो यहां पर जिस बल्लेबाज को शांत रखा था उस बल्लेबाज ने प्रहार किया है। 5वीं गेंद पर आसमान दिखाया, गेंदबाज दीक्षित को स्कोर जा पहुंचा है 20 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट खोए। छक्के की सहायता से खेलते हुए बल्लेबाज। स्ट्राइक पर सौरभ, नॉन स्ट्राइक पर राहुल। तो फिर से एक बार दूसरी ओर की आखिरी एक गेंद डालने के लिए तैयार। गेंदबाज दीक्षित के ऊपर प्रहार किया है सौरभ ने, अपने इरादे स्पष्ट किए। इस बार थोड़ा सा गति में परिवर्तन, एलिवेशन किया था, स्लो एंड डिलीवरी ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था। डीप पॉइंट की दिशा में गेंद ट्रावर होती है, तब तक एक ही रन पर संतुष्ट होना होगा। सही अपने पास रखी तो ओवर की समाप्ति, अंपायर सचिन वाविक सर का इशारा। तो ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा 21 रन। 10:30 के अवसर से बल्लेबाजी करते हुए टीम अभिनव रामराज इस प्रतियोगिता में, क्योंकि ये बड़ा लक्ष्य खड़ा करना होगा इस प्रतियोगिता में, क्योंकि बड़ी टूर्नामेंट है। इक्विरा मित्र मंडल व ग्रामस्थ मंडल सुनकोली आयोजित बड़े दिव्य टूर्नामेंट कैलाशवासी भरत दादा तांबटकर स्मृति चषक 2022। इस प्रतियोगिता का आज का दूसरा दिन और दूसरे दिन का पहली फेरी का यह तीसरा मैच होने जा रहा है अभिनव रामराज बनाम जय हनुमान खुदे के बीच। पूर्व की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 21 रन, 21 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस। नाउ सेकंड ओवर प्रोसेस। तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाजी निजी पहला, टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए जय हनुमान खुदे की जानिब से गेंदबाज शुभम। तो देखना है शुभम के ऊपर भरोसा दिखाया है, क्या शुभम किस तरह की गेंदबाजी करेंगे, क्योंकि सुबह से भरत सर देखा था आपने काफी धीमी गति से बल्लेबाजी कर रहे थे, पर अभी थोड़ा सा मोमेंटम चेंज हो गया। धूप की काफी गहराई हो चुकी है, पिच भी ठंडा हो चुका है, इसी वजह से बल्लेबाजी करने का फायदा हो रहा है बल्लेबाजों को, क्योंकि गेंद उनके बल्ले पर आती हुई। तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए शुभम, एक छक्के की सहायता से खेलते हुए बल्लेबाज सौरभ के लिए। तो शुभम गेंदबाजी करने के लिए तैयार, एक छक्के की सहायता से बल्लेबाज सलामी भी बल्लेबाज अभिनव रामराज के खिलाड़ी सौरभ के लिए। इस बार स्क्वायर का जरूर किया है शॉट, पॉइंट की दिशा से ट्रेवल खुद फॉलो थ्रो में गेंद को गैदर करने का प्रयास, रनों का खतरा हो सकता था पर विकेट कीपर थोड़े से फंबल गैदर न कर सके, पर 2 रन के साथ संतुष्ट होना होगा। इसे 2 रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा 23 रन, 23 ऑन द बोर्ड बिना कोई विकेट को। अच्छी साझेदारी यहां पर बनाते हुए दोनों खिलाड़ी, जबकि हर एक बल्लेबाज यहां पर अपने एफर्ट दिखलाते हुए अपने रनों को बौछार करते हुए। तो फिर से एक बार गेंदबाज शुभम अपने छोर की दूसरी गेंद डालेंगे, सामना करेंगे बल्लेबाज सलामीवीर बल्लेबाज सौरभ के लिए। थोड़ी सी फील्डिंग का मुआयना करते हुए, फील्ड की सजावट को देखते हुए, तो फिर से एक बार शुभम अपने छोर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार सौरभ के लिए।
इस बार शॉर्ट किस्म की गुडलेस स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी अनएक्सेप्टेड बाउंस जिसे कहा जाता है सीधा विकेट की कीपर के दस्तानों में, कोई उनकी गुंजाइश नहीं, यहां पर हर गुंजाइश को खारिज करते हुए गावदेवी दापोली संघाचा कर्णधार, गावदेवी दापोली संघाचा कर्णधार, कृपया आपण व्यासपीठापाशी यायचं आहे. तो फिर से एक बार इस बार अच्छी गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई चकमा देने में कामयाब, फिर से एक बार बैक टू बैक 2 गेंदें बिंदी डालने में कामयाब गेंदबाज शुभम, बल्लेबाज सौरभ जैसे बल्लेबाज को शांत रखने में कामयाब होते हुए गेंदबाज शुभम स्कोर रुका हुआ हमारे गोल लेखक सर बतलाते हुए 23 रन 23 ऑन द बोर्ड. तो फिर से एक बार शुभम गेंदबाजी करेंगे सौरभ के लिए. इस बार यू मिस, आई डेफिनेटली खंबा उखाड़ दिया, ब्रेक थ्रू दिलाते हुए अपने टीम को और डीजे को मौका. जरूर दिलाया नए बल्लेबाज अभिनव रामदास की जानिब से नए मैदान पर नमूद होते हुए अनिकेत. तो स्ट्राइक पर अनिकेत, नॉट स्ट्राइक पर राहुल, गेंदबाजी मार्ग पर जय हनुमान खुदे की जानिब से गेंदबाजी करते हुए ब्रेक थ्रू गेंदबाज शुभम. 17 रन पर बल्लेबाजी कर रहे थे बल्लेबाज सौरभ जिन्होंने 17 रनों का योगदान दिया था और अपना विकेट खो दिया था. फिर से एक बार शुभम, अनिकेत के लिए इस बार थोड़ा सा लेजी शॉट खेला हुआ, मिस्ट्रोक जिसे कहा जाता है, पर यहां पर थोड़े से फंबल हो गए फील्डर दीक्षित. तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए. इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गोल लेखक सर बतलाते हुए 25 रन. तीसरे ओवर की अभी भी आखिरी एक गेंद आना बाकी, नए बल्लेबाज वन डाउन बल्लेबाज अनिकेत की जानकारी के लिए मैं कहना चाहूंगा तो शुभम ने लाजवाब गेंदबाजी की अपनी टीम के लिए, 5 गेंदों में मात्र 4 रन खर्च किया और सौरभ जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया था, वही गेंदबाज शुभम. इस बार और पिच किस्म की गेंदों से खेल दिया है, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर रीजन में, वहां पर जब तक फील्ड करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए. इसे 2 अंकों के साथ स्कोर जा पहुंचा है 27 रन 27 ऑन द बोर्ड 3 ओवर की समाप्ति के बाद, जिसमें 1 विकेट का नुकसान हो चुका है. 18 गेंदों में 27 रन बनाए, अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है पहले सत्र का. तो फिर से एक बार गावदेवी दापोली बनाम अजय सेना बोरगर, दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में आए. अजय सेना बोरगर बनाम गावदेवी दापोली, दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में आए. और मैं टॉस बॉक्स में आमंत्रित करना चाहूंगा हमारे साथी समालोचक भरत सर से गुजारिश करूंगा. आदरणीय काशीनाथजी मात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. काशीनाथजी मात्रे साहेब यांच्या हस्ते टॉस केला जाईल. अजय सेना बोरगर आणि गावदेवी दापोली या 2 संघांदरम्यानचा हा टॉस असेल. टॉस का बॉस मध्ये दोघांनी यायचे. दोन्ही कर्णधार अजय सेना बोरगर आणि गावदेवी दापोली, चला टॉस साठी यायचंय प्लीज. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय.
मान्यवरांना विनंती, आपण आपल्या व्यासपीठावरती असं थांबायचं आहे. अजय सेना बोरकर दोन्ही कर्णधारांनी थांबायचं आहे. ठीक आहे, तर टॉस या ठिकाणी झालेला आहे. विनंती आहे मान्यवरांनी की आपण व्यासपीठावरती असं व्हायचं आहे. टॉस जिंकलाय गावदेवी दापोली संघटनेने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद। तो फिर से एक बार चलते हैं क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। तो सर सचिन जावड़ेकर सर का इशारा, आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुण लेखक सर बतलाते हुए तो स्कोर जा पहुंचा है 33 रन। सन्माननीय रुपेजी वाडेकर सर कुठेही असाल तर व्यासपीठापाशी संपर्क साधायचा, आपला सुद्धा सहर्ष स्वागत करतोय रुपेजी वाडेकर सर। तसेच सन्माननीय अजयजी गायकर सर कुठेही असाल तर व्यासपीठापाशी संपर्क साधायचा, आपला सुद्धा सहर्ष स्वागत। तो अंपायर जी का इशारा, नो का आता हुआ अंपायर माफी मांगी और यहां पर नो करार करते हुए जो वाइड गेंद थी उसे माफी मांगते हुए नो करार कर दिया और अगली गेंद फ्री हिट। तो संजीवनी लाइफलाइन जिसे कहा जाता है, फ्री हिट की गेंद रहेगी बल्लेबाज अनिकेत के लिए। तो फिर से एक बार दीक्षित फ्री हिट की गेंद डालेंगे, स्कोर जा पहुंचा 33 रन। संजीवनी लाइफलाइन जिसे कहा जाता है, एक बल्लेबाज को क्या संजीवनी प्राप्त करने में कामयाब होंगे बल्लेबाज अनिकेत, क्या फिर से एक बार दीक्षित। इस बार फीट की गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और देखिए फीट का संजीवनी लाइफलाइन जिसे कहा जाता है वो मिलता हुआ बल्लेबाज अनिकेत के लिए। इस दो रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन, 35 ऑन द बोर्ड। चौथा है प्रगति पर। तो फिर से एक बार दीक्षित गेंदबाजी करेंगे अनिकेत के लिए। तो यहां पर थोड़ी सी फिर से एक बार खराब गेंद जिसे कहा जाता है रुकावट के लिए खेद है, रनिंग बीटवीन में थोड़ी सी खराबी व्यक्ति आता हुआ। तो दीक्षित फिर से एक बार अपने छोर की तीसरी गेंद डालेंगे बल्लेबाज अनिकेत के लिए। आज के दिन का पहली फेरी का ये तीसरा मुकाबला, चौथा मुकाबला होगा गांव देवी दापोली बनाम अजय सेना बोरगर दोनों टीम के दरमियान। तो कौन होगा विजेता आज इस प्रतियोगिता में? तो दीक्षित अपने बॉलिंग मार्ग पर, आहा इस बार अच्छी गेंद, लाजवाब गेंद डाली थी पर बल्लेबाज समझ नहीं पाए, जड़ नहीं पाए, पढ़ नहीं पाए और फिर से एक बार 22 के रूप में एक रन जरूर मिलता हुआ। इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन, 36 ऑन द बोर्ड। एक विकेट के नुकसान पर, जबकि चौथा ओवर प्रगति पर। गेंदबाजी मार्ग पर निजी दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज दीक्षित। जबकि स्ट्राइक पे बल्लेबाज राहुल और गेंदबाजी करेंगे दीक्षित अपने स्पेल की चौथी गेंद। फिर से एक बार क्या हो रहा है, थोड़ा सा आज विटामिन सी ज्यादा खाकर आ गए दीक्षित। एक्सप्रेस फास्ट होती फिर से एक बार ऊपर रुकती हुई। तो फिर से एक बार दीक्षित गेंदबाजी करेंगे बल्लेबाज राहुल के लिए। तो फिर से एक बार दीक्षित गेंदबाजी करेंगे राहुल के लिए। आहा इस बार अच्छी गेंद अपील करते हुए और आउट, बल्लेबाज आउट होते हुए। यहां पर डीजे का मौका, डीजे थैंक यू डीजे।
थैंक यू डीजे। स्कोर जा पहुंचा है 36 रन। सम्मान्य अजय जी गायकर साहब यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, उनका भी मैं सहर्ष स्वागत करता हूं। उनसे गुजारिश करता हूं कि आप पंडाल में आकर आसानस्त हो जाइए। तो स्कोर रुका हुआ 36 रन, 2 विकेटों के नुकसान पर। चौथा और प्रगति पर गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज दीक्षित, नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए अभिनव रामराज की जानिब से पिंटिया। तो देखना है, कल आपने देखा था हशीरी टीम के प्रफुल्ल पाटिल पर पिंटिया, आज इस अभिनव रामराज के पिंटिया क्या करेंगे। गावदेवी दापोली संघाच्या 11 खेळाडूंनी व्यासपीठाच्या मागे यायचंय और गेंद जाती है मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। वन बाउंस चौकार। गावदेवी दापोली संघाच्या 11 खेळाडूंना विनंती असेल, आपण व्यासपीठाच्या मागे यायचंय, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचंय, कृपया सहकार्य करायचंय। गावदेवी दापोली, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचला असेल तर सहकार्य करायचंय। तो स्कोर जा पहुंचा है 40 रन। स्कोरबोर्ड पर दीक्षित के ऊपर प्रहार करते हुए बल्लेबाज पिंटिया, फिर से एक बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे खिलाड़ी और लाजवाब कैच, विकेट का पतन, डीजे का मौका। थैंक यू डीजे। तो यहां पर 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 40 रन, 3 विकेटों के नुकसान पर नए बल्लेबाज अभिनव रामराज की जानिब से नए नमूद होते हुए प्रतीक। तो देखना है, नए बल्लेबाज प्रतीक नमूद होते हुए स्लॉग और डेथ और स्पेशलिस्ट गेंदबाजी के लिए किसे आमंत्रित किया जाएगा, ये अनुमान खुदे की जानिब से। जबकि 4 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर 40 रन, नए गेंदबाज सनी लाते हुए ये अनुमान खुदे की जानिब से गेंदबाजी करेंगे। हणामारी का षटक जिसे कहते हैं, स्लॉग ओवर जिसे कहते हैं, और स्लॉग ओवर की गेंदबाजी के लिए आए गेंदबाज सनी। तो सनील गेंदबाजी करेंगे, नए बल्लेबाज प्रतीक के लिए। जबकि एक चौके की सहायता से खेलते हुए बल्लेबाज अनिकेत 9 गेंद पर स्लॉग और हणामारी का षटक लेकर आते हुए गेंदबाज सनील अपने स्पेल की पहली गेंद डालेंगे, सामना करेंगे बल्लेबाज प्रतीक। स्कोर रुका हुआ 40 रन, 3 विकेटों के नुकसान पर। तो सनील गेंदबाजी करने के लिए तैयार। पहली गेंद और अच्छी फील्डिंग, काबिल तारीफ, अच्छा है पर खराब थ्रो। देखिए दोस्तों, फिर से एक बार यहां पर 1 रन जहां पर थी वहां पर 3 रन कन्वर्ट करते हुए अच्छी रनिंग, 2 विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ दोनों खिलाड़ियों के बीच। इस 3 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 43 रन, 43 ऑन द बोर्ड। अभी भी इस इनिंग की 5 गेंदें आना बाकी। क्या इस 5 गेंदों में बड़ा प्रहार करने में कामयाब होंगे? एक चौके की सहायता से खेलते हुए बल्लेबाज अनिकेत। इस बार अनिकेत ने खेला हुआ शॉट डीप पॉइंट की दिशा में, एक्स्ट्रा कवर रीजन वहां पर खिलाड़ी दीक्षित जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन। रन मशीन जिसे कहा जाता है, हिटमैन रोहित शर्मा, इनका जर्सी नंबर 45 स्कोर बोर्ड पर आता हुआ 3 विकेटों के नुकसान पर। जबकि आखिरी ओवर जारी है, 2 गेंदें हो चुकी है, 4 गेंदें आना बाकी।
उसी तरह से मुन्ना पाटिल भी यहां पर दिखाई देते हुए पंचा सामना फास घ्यायचा आहे. तो फिर से एक बार सनील गेंदबाजी करेंगे अनिकेत के लिए. इस बार ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद रक्षा पंच अंपायर सचिन जी वावेकर सर का इशारा. नो का आता हुआ आम तो आम गुटलियों के दाम टीम अभिनव रामराज टीम को यहां पर मिलते हुए थोड़े से अपने दिशा से भटक गए थे और अंपायर जी का इशारा नो का आता हुआ. नो +1 और अगली गेंद फ्री हिट संजीवनी लाइफलाइन बल्लेबाज प्रतीक के लिए. तो स्कोर जा पहुंचा हमारे गोले लेखक सर बतलाते हुए 47 रन 47 ऑन द बोर्ड. आज इस प्रतियोगिता का उच्चांक स्कोर खड़ा करते हुए अभिनव रामराज टीम अभी भी बल्लेबाजी करते हुए. फिर से एक बार फीट की गेंद सनील पर थोड़ी नीचे रहती हुई बल्लेबाज को चकमा दिया. कामयाब हो गए सफल हो गए गेंदबाज सनील. फिर से एक बार बिंदी गेंद जाती हुई स्कोर का हुआ 47 रन. स्लॉग और डेथ और स्पेशलिस्ट गेंदबाजी के लिए सनील को आमंत्रित किया जबकि 3 गेंदें हो चुकी है. अभी भी स्लॉग और की 3 गेंदें आना बाकी. स्ट्राइक पे प्रबल बल्लेबाज प्रतीक. इस बार गेंद हवा में खुद गेंदबाज गेंद के नीचे दौड़ते हुए पर जब तक खिलाड़ी फील करते हैं तब तक. पर देखिए दोस्तों तीसरी रन के खामियाजे में बल्लेबाज प्रतीक आउट होता हुआ. रन आउट के स्वरूप में डीजे को मौका. चार गेंदें हो चुकी है. 2 गेंदें आना बाकी इस स्लॉग ओवर की पहले सत्र की. तो फिर से एक बार स्ट्राइक पे 2 गेंदें आना बाकी है. 4 गेंदें हो चुकी है सनील. तो स्ट्राइक पे अनिकेत नौ स्ट्राइक पे नए बल्लेबाज अभिनव रामराज की जानिब से सुशांत. इस बार खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर करने का अच्छा एफर्ट अच्छा प्रयास पर लाजवाब बल्लेबाजी अनिकेत द्वारा 1 रन आसानी से चुरा लिया. इस 1 रन के साथ अभिनव रामराज टीम के 50 रन पूरे मुकम्मल होते हुए तालियां बजाए दोस्तों. आज इस प्रतियोगिता में उच्चांक स्कोर खड़ा किया है अभिनव रामराज टीम ने. तो फिर से एक बार इस ओवर की इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद आना बाकी. स्ट्राइक पे बल्लेबाज सुशांत. क्या सुशांत इस आखिरी गेंद का सामना करने में कामयाब होंगे? क्या बड़ा प्रहार होगा? पर इस बार ब्लाइंड गेंद बिंदी गेंद डॉट गेंद. तो स्कोर रुका हुआ 50 रन 5 ओवर की समाप्ति के बाद. जीतने के लिए टीम जय हनुमान खुदे को निर्धारित 30 गेंदों में 51 रनों की जरूरत. तो 30 गेंदे 51 रन ये सुनने के लिए दूसरे सत्र के लिए मैं माइक्रोफोन पर आमंत्रित करता हूं माय बोली मराठी भाषा में विरार की बुलंद आवाज हमारे साथी समालोचक भरत मोरे सर के पास. धन्यवाद. हल हल कॅमेरा फिरवायचं. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. खूप जास्त वेळ घेता कृपया करून मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल आणि फिल्डिंग लावून घ्यायचे.
चला फिल्डिंग लावून घ्या. चला बॅट्समॅन पाठवा प्लीज. या मैदानामध्ये आपण पाहतोय मागील वर्षी सुद्धा याच प्रकारची देणगी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात आली होती आणि प्रत्येक खेळाडूने एन्जॉय केली ती स्पर्धा. गोलंदाजी मार्क वरती राकेश येताना पाहायला मिळतोय. शुभम आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 51 धावांचा पाठलाग करायचा. चला प्लीज घाई करा. प्रत्येक स्पर्धा म्हटलं की वेळेचं बंधन असतं आणि वेळ कोणाची गुलाम नसते आणि म्हणूनच मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये या, दिलेल्या वेळेमध्ये सामने पूर्ण करा. हीच आहे क्रिकेटची शिस्त. वॉट अ शॉट, स्विच इट, चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर. इट्स बिग षटकार, 6 धावा. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले जातात. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ द डिफेंड असं म्हटलं जातं आणि म्हणूनच पहिल्या चेंडूवरती एक अनोख्या शैलीमध्ये स्विचिटचा फटका 6 धावाच्या रूपाने येताना पाहायला मिळते. ही खासियत आहे. ज्या प्रकारे शुभम मैदानाच्या आतमध्ये येऊन तुटून पडलाय. सुमितच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय आणि म्हणूनच या 6 धावांनी खातं उघडलं जात आहे आणि पहिल्या चेंडूवरती असे इरादे दाखवतोय की समोरचे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला तितक्याच ताकदीने गोलंदाजी हाताळावी लागणार आहे. हाय स्कोरिंग मॅच आहे. 51 धावा जरी सकाळच्या सत्रापासून पहिल्यांदा पाहायला मिळाल्या असल्या तरी सुद्धा मित्रांनो सामना आठवा. ज्या वेळेला मोठमोठे रेकॉर्ड झालेले आहेत त्यावेळेला ते काही क्षणार्धात तुटले सुद्धा आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाचा संघ ज्या वेळेला 434 धावा काढून डगआउट मध्ये गेला त्यावेळेला त्याने एक सुटकेचा निश्वास सोडला होता की सामना आपण जिंकणार, परंतु अवघ्या 3.5 तासामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तो विक्रम मोडीत काढत असताना 438 धावा धावफलकातील लगावून सामना जिंकला होता. म्हणूनच या क्रिकेटच्या पटलावरती कोणतंही धावफलक मोठं नसतं आणि कोणतंही धावफलक छोटं नसतं आणि याचीच प्रचिती आज या मैदानाच्या आतमध्ये या सामन्या दरम्यान सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. पहिल्या सामन्यामध्ये 33 धावांची गरज होती, दुसऱ्या सामन्यामध्ये 34 आणि आता तिसऱ्या सामन्याकडे आपण वळत असताना 51 धावांची गरज. हळूहळू दुपारचं सत्र जसं जसं जवळ येतंय तसं तसं धावा बनताना पाहायला मिळतात. विकेटमध्ये टणकपणा आलाय, धावाचा प्रभाव थोडासा कमी झालाय आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. चेंडूचा खेळ तर झालाय 2 धावा धावफलकावरती. रमेश धर्म पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लगावण्यात आलेलं आहे. एकानका शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने हाताळला गेला आणि त्या ठिकाणी हा चेंडू 1 धाव देऊन जाताना पाहायला मिळतोय. स्टान्स बदलला होता आणि त्या स्टान्स बदलल्या कारणाने पंचांच्या तटस्थ आहेत आणि गरजेत सुद्धा आहे. क्रेडिट गोज फॉर बॉलर, कारण या ठिकाणी गोलंदाजाने शेवटच्या क्षणी ओळखलं फलंदाजाचा स्टान्स आणि तो ओळखत असताना मात्र त्या ठिकाणी चांगल्या दिशेने वेल लाईन अँड लेंथने चेंडूला हाताळले आणि त्या कारणास्तव बॅटचा स्पर्श झालेला नाहीये. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामध्ये 10 पेक्षा जास्तची सरासरी येणं गरजेची असेल. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 9 धावा वसूल केलेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्रक्षी त्या ठिकाणी दूरवरून आलाय जरूर, परंतु 2 धावा यशस्वीरित्याने पूर्ण केले जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सादर केली जाते. टीटीबीचा चांगला वापर, टॅलेंट, टेम्परामेंट, परफेक्शन सर्व काही योग्य रीतीने जुळून आणलं आणि फक्त 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवर एक चर्चा होती. ऍक्च्युली हे क्रिकेट जर म्हटलं तर या प्रकारच्या गोष्टींना दंडित केलं जातं, परंतु ग्रामीण क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये बहुतांश सवलती दिल्या जातात, परंतु मित्रांनो या सवलती तुमच्यासाठी हानिकारक आहेत. जसं जसं तुमचा क्रिकेटचा दर्जा उंचावेल तसं तसं या सवयींना तुम्हाला विसरावं लागेल. कोणत्या प्रकारची चर्चा, कोणत्या प्रकारचा निष्ठप काढण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला असतो त्या वेळेमध्येच तुम्हाला सर्व गोष्टी घडवून आणायच्या असतात. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, 1 धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये. 5 चेंडूचा खेळ, 13 धावा धावफलकावरती अजून 1 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. पहिलं षटक राकेश याचं तसं महागडं ठरताना पाहायला मिळतंय, कारण ज्या वेळेला एखादा गोलंदाजी मार्कवरती येतो त्यावेळेला जर का पहिल्या चेंडूवरती अटॅक होतो त्यावेळेला मात्र त्याच्या मनामध्ये चालणारे विचार यांना उद्ध्वस्त करण्याच्या इराद्याने फलंदाज पाहायला मिळतो आणि म्हणूनच या पहिल्या चेंडूवर त्याला षटकार पूर्णतः षटकाची खराबी करताना पाहायला मिळालाय आणि आतापर्यंत 13 धावा 5 चेंडूंमध्ये कुठल्या जात आहेत. राकेशचा पुढील चेंडू उजव्या जास्त बाहेर होता, अतिशय चांगल्या प्रकारचा स्क्वेअर कट कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्रक्षक जरूर तैनात आहे, परंतु जोपर्यंत चेंडूला फेकी करेल 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर 15 धावा धावफलकावरती मोजल्या जातात. 51 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद अशी स्थिती आपल्याला जय हनुमान कुडे या संघाचे पाहायला मिळतात. या ऐकूयात एक सुंदर आणि बहारदार गीत डीजेच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. सर्व काही पाहायला मिळतं, परंतु तुम्हाला त्या गोष्टींना भेदण्यासाठी सातत्यानं तयार राहणं गरजेचं असतं. आणि आता मात्र नवीन गोलंदाज सुरचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मोक्याच्या क्षणी बॅट त्या ठिकाणी बदलली गेली, बॅटचा फ्लो बदलला गेला आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये ज्या प्रकारे फील्ड केला जाईल 2
पूर्ण केल्या जात आहेत. चांगली सुरुवात, वेल स्टार्ट आणि वेल बिगन इज हाफ डन. ज्या वेळेला एखादी चांगली सुरुवात होत असते त्यावेळेला तुमचं अर्ध कार्य पूर्ण झालं असं म्हटलं जातं, संबोधलं जातं. परंतु ती सातत्यपूर्ण कामगिरी ही येणाऱ्या 5व्या षटकापर्यंत तुम्हाला करणं गरजेचे असेल. जर ही मॅच जिंकायची असेल तर ग्रामीण क्रिकेटमधून चांगले खेळाडू पुढे येतात. याचं कारण असं की ग्रामीण क्रिकेटमध्ये कमी संघांमध्ये जास्त षटकांचे सामने खेळवले जातात आणि त्या सर्व गोष्टीला पाहता पाणी घेऊन जायचंय. उन्हाचा प्रभाव अचानक वाढलेला आहे, त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त पाणी प्या आणि ज्या वेळेला पाणी प्याल त्यावेळेला बसून पाणी प्या. ही सर्वाधिक मोठी काळाची गरज आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये जे क्रिकेट खेळतो त्या क्रिकेटला अनुसरून कोणत्याही प्रकारचा वॉर्मअप आपण करत नाही. ही सर्वाधिक मोठी खंत आहे. परंतु जितक्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रिकॉशन्स, काळजी या सुद्धा आपल्याला घेणं गरजेच्या असतील. म्हणूनच मित्रांनो, जर का पटत असेल तर या कधी पण खेळायला तुम्ही जाल त्यावेळेला त्या अगोदर थोडाशी बॉडीची एक्सरसाइज करा, वॉर्मअप करा, जास्तीत जास्त पाणी प्या आणि ते पाणी बसून प्या, जेणेकरून या उन्हापासून तुमचं जास्तीत जास्त संरक्षण होईल. गॉगल कॅपचा वापर करा. या सर्व गोष्टी तुम्हाला आता इथून मे महिन्यापर्यंत तरी पाळणं गरजेचं असतील जर चांगलं निरोगी क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल. सुशांत गोलंदाजी मार्कवरती आहे. पुन्हा एकदा फलंदाज शुभम त्या ठिकाणी सज्ज झालाय, सज्ज होतोय, कारण गावाची प्रतिष्ठा पणाला या ठिकाणी लागली. गावासाठी खेळताना आता मात्र पुन्हा एकदा स्विच इट, क्षेत्ररक्षक तैनात, झेल होईल का? तर यस, इट इज गॉन. बडी मछली जाल में फंसी. आतापर्यंत घातक ठरणारा फलंदाज सुमित मात्र तंबूच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिला गडी बाद. ही डॉन सारखी खेळी या ठिकाणी साकारली, परंतु त्यामध्ये त्या खेळीला कायम ठेवण्यामध्ये अपयश आलंय. गरजेचं होतं पहिल्या षटकामध्ये आलेल्या त्या 15 धावा, त्या 15 धावांना पाहता मैदानाच्या आतमध्ये राहून तुम्हाला भागीदारी करणं गरजेची होती आणि त्यामध्ये अपयश जरूर आलंय. परंतु येणारा फलंदाज त्याच्यावरती जबाबदारी असतील. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जय हनुमान कुदे विरुद्ध अभिनव रामराज या दोन संघांदरम्यानची लढत चालू आहे. चला बॅट्समॅन प्लीज, जय हनुमान कुदे, आपणास स्पेशल वॉर्निंग असेल. आपला गडी बाद होऊन जवळजवळ 3 ते 4 मिनिटाचा अवधी गेला आणि तरी सुद्धा आपण डगआउट मध्ये बाहेर आलेला नाही आहात. मित्रांनो, ही खराब बाब आहे क्रिकेटच्या डिसिप्लिन साठी, शिस्तीसाठी. प्लीज कोऑपरेट करा. अवघ्या 2 चेंडूचा खेळ झालाय, परंतु या 2 चेंडूंसाठी घेतला जाणारा अवधी सर्व गोष्टीला पाहता तब्बल 6 मिनिटाचा झालाय. निराशाजनक आणि चिंताजनक बाब आहे. पुढील चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, चालाकी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता या ठिकाणी मात्र धावचीची संधी मिस होते. बॅकअप चांगला मिळाला, परंतु या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. अतिशय चांगली क्रांती. ज्या वेळेला गोलंदाजावरती मोठमोठे प्रहार व्हायला लागले, एक काळ असा होता की 30 स्तरावर गोलंदाजीचा अटॅक हा फलंदाजासाठी कर्दनकाळ म्हणून पाहिला जायचा, परंतु तदनंतर येणारी स्विंग गोलंदाजी ही मात्र त्याच्यावरती एक दुसरा उपाय म्हणून त्याला चेंडूचा खेळ झाला. 3, फक्त 3 चेंडू. धावा धावपलकावरती आहेत 19. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जात आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरून आलाय. मिसफील्ड पाहायला मिळते. एकदा पूर्ण दुसरा धावेचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. अतिशय चांगली फेकी, चांगलं गॅदरिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. स्विंग गोलंदाजी नंतर अनेक आपण चेंडू हाताळताना पाहायला मिळाले. गुगली पाहायला मिळाला, त्यानंतर ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, त्यानंतर स्लो आर्म चेंडू, फ्लायटेड डिलिव्हरी,
नक्कल चेंडू, भरपूर अशा चेंडूंचा उदय झाला आणि तदनंतर मात्र गोलंदाजाकडे हत्यार अनेक प्रकारचे चेंडू आपण पाहिलेत आणि म्हणूनच फलंदाजाला तितक्याशा अडचणी सुद्धा होता आपण पाहिल्यात आणि फलंदाजी त्याच प्रकारे बहरत असताना प्रगती साधत असताना पाहायला मिळाली. अतिशय चांगला एफर्ट, झेल झालेला नाहीये परंतु एफर्ट साठी 100+ मार्क्स या ठिकाणी द्यावा लागतील. आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट. थोडीशी थकान जरूर आहे शुभमच्या शरीरामध्ये, सातत्यानं तो झगडतोय फिटनेसशी. 5 चेंडूचा खेळ, धावा दाबाल करते 21, शेवटच्या चेंडूचा खेळ असेल आणि सुशांतचं हे अतिशय चांगलं आणि महत्वाचं एक गडी बाद आणि तब्बल 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र त्या ठिकाणी सबमरिंग पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर भुईसपाट पद्धतीने चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. याच प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा या षटकात खर्च करत असताना धावा दाबलकावरती 21 धावांवरती स्थिरावलेल्या पाहायला मिळत आहेत. 30 धावांची गरज असेल, येणारी षटक असतील 3, तब्बल 18 चेंडू 30 धावा. या ऐकत एक गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. डीजे दोन षटकांचा खेळ आपण पाहिला. गोलंदाजीचं जर वृत्तकरण पाहायचं झालं तर 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, कोणत्याही विकेटची हानी झालेली नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये सुशांत यांनी अतिशय चांगली गोलंदाजी आणि चांगला कमबॅक या ठिकाणी करून दाखवला, ज्यामध्ये एक गडी बाद केला आणि अवघ्या 6 धावा खर्च केल्या जातात, त्या केल्या गेलेल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळणं शिल्लक आहे. कोणता गोलंदाज येईल, कोणावरती जबाबदारी असेल आणि त्या जबाबदारीला कोण कशा प्रकारे पार पाडतो, कारण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत आलाय. भारदस्त शरीर यष्टी, बॉडी लँग्वेज फुल्ली पॉझिटिव्ह आणि त्या बॉडी लँग्वेजला पाहता या मॅच मध्ये स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न जरूर असेल. परंतु मित्रांनो, ज्या वेळेला कोणतंही कार्य साधायचं असतं किंवा एक मोठ्या व्यासपीठावरती आपल्याला जाऊन हिट व्हायचं असतं, त्यावेळेला आपल्याला स्वतःला एक कमिट करावं लागतं, स्वतःला विश्वास द्यावा लागतो की हा माझ्यामध्ये आहे दम, मी हे करू शकतो. आणि ते करण्यासाठी आता संकेत आणि शुभम यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. जर्मन कुदे या संघाची गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची जर सजावट आपण पाहिली तर गली रिजन मध्ये, थर्ड मॅन रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, स्वीपर कव्हर जर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू स्ट्रेट डाऊन द विकेट, संधी असेल का तर आउटफील्डची मिळते मदत आणि त्या कारणास्तव मात्र हा चौकार जाता जाता थांबतोय. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर दूरवरून आलाच होता. कॅप्टन त्या ठिकाणी राहुल तैनात होते. अतिशय चांगल्या प्रकारचा कव्हर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. काऊ कॉर्नर एक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक पाहायला मिळतोय आणि फाईन लेग रिझर्व खाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, झेल असेल परंतु दुरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील 2 धावा पूर्ण केला जात आहेत. अपयशी ठरतोय. अपयश कुणाला मिळालं तर मित्रांनो त्या ठिकाणी फलंदाजाला सुद्धा मिळालं मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना आणि तदनंतर क्षेत्ररक्षकांना सुद्धा, कारण कोणताही क्षेत्ररक्षक दूर जवळपास नव्हता आणि त्या कारणास्तव या 2 धावा येताना पाहायला मिळतात. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक चेंडूला भेदून धावा काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हेच क्रिकेट आहे. ज्या वेळेला मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसतात त्यावेळेला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करणं, याच प्रकारच्या युक्तीचा वापर करावा लागतो आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतो. शुभम ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाहीये कारण गोलंदाज स्वतः अनिकेत जलद गतीने चेंडूवरती गेले आणि फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळते. पंच जरा विचारपूस करायचे, फलंदाजाशी विचारपूस करा. जास्त डिहायड्रेशन झालं तर हानी पोहोचू शकते. प्लीज आपण काय तो डिसिजन घ्यायचंय.
थँक्यू थँक्यू टीचर. तेच गरजेचं होतं आणि या ठिकाणी शुभमला रिटायर हर्ट केलं जात आहे. अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दोन्ही बंधू आता मात्र या बंधूंवरती जबाबदारी असेल आपल्या संघाची नैया पार करण्याची. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. सद्यस्थिती जर आपण पाहिली धावा दाबल कधी 25, इथून अजूनही अर्धा पल्ला पार करणं गरजेचं असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये आला. चेंडू क्षेत्रशी त्या ठिकाणी तैनात आहे. झेल होईल का तर सहज आणि सोप्या पद्धतीने झेल टिपला गेलाय आणि विकेटच्या पतनात असताना गडी बाद होतोय आणि संकेतची खेळी येते संपुष्टात. तर गडी बाद होताना आपण पाहिलं ज्या प्रकारचा झेल मोठा फटका अपेक्षित होता आणि गरजेचं सुद्धा आहे. कारण मॅच ज्या प्रकारे फसली आहे, ज्या प्रकारच्या संकटात सापडली आहे, त्या संकटांना भेदण्यासाठी तुम्हाला मोठे फटके दाखवावे लागतील आणि ते मोठे फटके मारत असताना मात्र विकेटचं पतन झालंय. संकेत माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतो शुभम गोसावी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर असेल अमित वरती सुद्धा जबाबदारी असेल कारण ही मॅच जर का आपण पार केली तर मात्र पुढील सूत्र किंवा पुढील वाटचाल या मॅच वरती सर्व काही निर्भर असणार आहे. परंतु जर का इथे जर आपण कमी पडलो तर या स्पर्धेत बाहेर जाण्याचे मार्ग तुमच्यासाठी मोकळे असतील. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न एकदा त्या ठिकाणी घेतले ते स्ट्राईक रोटेट जरूर होईल. आतापर्यंत झाला एका जो काही या षटकात जर आपण पाहिले तर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 धावा अवघ्या खर्च करतोय. आउटस्टँडिंग बॉलिंग एफर्ट अफलातून. प्रशंसा करावी तितके कमी आहे कारण अनिकेतने ज्या प्रकारे जखडून ठेवले फलंदाजांना सुशांतच्या पावलावरती पाऊल ठेवणारी गोलंदाजी या ठिकाणी साकारली. शेवटच्या चेंडूचा खेळ येणं शिल्लक असणार आहे या तिसऱ्या षटकामध्ये. मर्यादित 5 षटकांचा खेळ 51 धावांची गरज होती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15 धावा, त्यानंतर 6 धावांचा षटक. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 5 धावा खर्च केले गेले आहेत आणि शेवटच्या चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. या ठिकाणी एक मोठा फटका अपेक्षित असेल कारण जर का मोठा फटका आला तर मात्र दबावाला थोड्या वेळेसाठी का होईना परंतु झुगारलं जाईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग परंतु चेंडू हाताला लागून स्ट्रेट डाऊन विकेट गेला. एक धाव घेतली गेली. षटकाची समाप्ती होतीये. सव्वीस 27 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नवीन गोलंदाजी मार्क वरती सुशांत. नवीन गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळते. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 27 अजून 24 धावांची 12 चेंडूंमध्ये 12 चेंडू 24 धावांचं समीकरण आणि त्यानंतर चेंडू बदलीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू आहे. चला पंच डिसिजन घ्या पटापट आणि फिल्डिंग लावायला सांगा. जास्त वेळ येऊ नका प्लीज.
कारण सकाळपासून फक्त तिसरी मॅच आपण पाहतोय. उदय म्हात्रे. चला सर्व खेळाडूंना विनंती आपण दूर व्हा. त्यांचा जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. उदय म्हात्रे. थँक्यू थँक्यू. चला रामराज संघ फिल्डिंग लावून घ्या. सर संघ आणि खेळाडूंना विनंती मित्रांनो, पंचांनी दिलेल्या नियमाचा निर्णयाचा आदर करा आणि शक्य तितका वेळ वाचवा. कारण जर का वेळ नाही वाचवला तर तुम्हालाच कमी षटकाचे सामने खेळावे लागतील. अन्यथा पॅनल्टी सारखे नियम या ठिकाणी आयोजन कमिटीला अवलंबावे लागतील आणि त्यासाठी मित्रांनो तुम्ही सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. आपण एक मोठी स्पर्धा खेळतोय. युट्यूबच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण होतंय आणि या सर्व गोष्टीला पाहता तुमच्याकडून शिस्त अपेक्षित आहे. सुशांत वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येताना पाहायला मध्ये 12-24 अशी मॅच या ठिकाणी येऊन ठेवताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती फलंदाज मिस्टर शुभम गोसावी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन विकेट, झेल होईल का आणि चेंडू सरळ जातो हाताला लागून सीमारेषा बाहेर. अफलातून दर्जेदार लाजवाब उत्तुंग आणि सुंदर सुबक षटकार 6 धावा.
46 धावा धावफलकावरती. इथून 5 धावांची गरज असेल. सामना होता कुठे आणि आला कुठे. मोमेंटम नावाचा प्रकार ज्या वेळेला आपल्या विरुद्ध दिशेने जातो ना मित्रांनो, त्यावेळेला होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. आणि तीच प्रचिती मैदानाच्या आतमध्ये दाखल करत असताना एक बिमर आला होता. त्यानंतर हा दुसरा बिमर तो देऊन गेलाय 7 धावा आणि संपूर्णतः कंबरड मोडलं गेलंय या गोलंदाजीचं. यस, आणि षटकारांसाठी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक लागलं तर बाळू आवेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आणि आता मात्र मोठा फटका पुन्हा एकदा सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सला दस्तावेज देणारा हा फटका. विनिंग शॉट, षटकार 6 धावा. तसेच रमेश पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. थँक्यू डीजे. रमेश पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. बाळू आवेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आनंद पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा अमित शिंगाडे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जयेश पाटील यांच्याकडून अमित यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर आणि